नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आज आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय. म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही जे घटक आहेत त्यांच्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली असलेला पक्ष आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेला पक्ष. एकंदर खूप घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडतायत. सुनेत्राताईंनी जी एक नवीन यादी पाठवली त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावच नाही आहेत. म्हणजे त्यांनी आपलं एक स्वतंत्र किचन कॅबिनेट केलंय की काय, हाही एक प्रश्न आहे. त्याच्यात त्या पुन्हा काय खुलासे करतायत तेही मोठे गमतीशीर आहेत. आणि शरद पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधलेला आहे. शैलेंद्रजी परांजपे ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहे. शैलेंद्रजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. आधी कालच्या पत्रकार परिषदेपासून सुरुवात करूया की कालच्या पत्रकार परिषदेमधले 4-5 ठळक महत्वाचे मुद्दे. त्याच्यामध्ये जसं शरद पवार हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1967ला आमदार झाले पहिल्यांदा आणि आज 26 म्हणजे 60 वर्ष पूर्ण होतात त्यांच्या इलेक्टिव्ह पॉलिटिक्सच्या राजकारणाला. आणि त्याच्या आधी एक स्टुडंट पॉलिटिक्समध्येही ते होते, अगदी पुण्याच्या BMCC शिकले तिथपासनं. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर त्यांच्या इतका प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेलं नेतृत्व देशात नाही. आणि तरी देखील ते आज त्यांच्या पक्षाची अवस्था जी झाली, मुळात ते काँग्रेसमधनं बाहेर पडले, त्यांनी पक्ष काढला, तो त्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांच्याच पुतण्यांनी फोडला वगैरे. तर या सगळ्यामध्ये काल त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यात तुम्ही जे म्हणालात की प्रमुख 4-5 मुद्दे. शरद पवार म्हटलं की आपला सगळ्यांचा अनुभव आहे, कारण शरद पवारांचं राजकारण 60-65 वर्षाचं आहे. माझं आयुष्यही तेवढं नाही आहे, म्हणजे मी 60 वर्ष पूर्ण केलेला माणूस आहे. तर माझं राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेलं रिपोर्टिंग आणि एकूण वार्तांकनाचं काम आहे ते 37-38 वर्षाचं आहे, 1988 पासूनचं. तर पवारांना आम्ही जे पाहिलंय ते जवळपास ते राष्ट्रीय नेते झालेच, कारण 91ला ते संरक्षण मंत्री झाले आणि त्याच्या आधी 2दा मुख्यमंत्री होऊन गेले होते, 2दा-3दा. त्यामुळे ते एक मातब्बर मुरब्बी नेते होते, एस्टॅब्लिश झालेले. त्या काळापासून आपली पत्रकारिता सुरू झाली. त्यामुळे त्यांना एक मातब्बर नेते म्हणून आपण पाहतोय. पुढे ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले. आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय, तर जसं 5 मुद्दे ठरवून म्हटलं, 4 मुद्दे म्हटलं, तर एक राष्ट्रीय मुद्दा असतो. आता राष्ट्रीय पातळीवर काय, तर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांची विधानं की पंतप्रधानांनी काटकसर करायला सांगितलं, युद्धजन्य परिस्थिती आहे, 2 महिन्याला पुरेल एवढं आपल्याकडे काय साठा आहे तेलाचा. मग स्वतः पंतप्रधान म्हणतात तुम्ही सोनं खरेदी करू नका, आणि राहुल गांधी मग टीका करतात की यांनी स्वतः आचरणात आणावं, इलेक्शनला का नाही केलं. मग शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत त्यांचा प्रश्न असा आहे की शरद पवारांना ती बॅलन्सिंग ऍक्ट खूप करायला लागते. म्हणजे टोकाचा मोदी विरोधही करता येत नाही आणि टोकाचा राहुल विरोधही करता येत नाही, अशी त्यांची अडचण झाली. आणि हे गेल्या 2-3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या राजकारणात वेळोवेळी लक्षात आलंय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार 122 आमदारांचं, त्याला बाहेरनं पाठिंबा दिला पवारांनी, का तर महाराष्ट्राला निवडणूक परवडणार नाही. आणि नंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं 19 साली. म्हणजे ते युपीएचा घटक पक्ष आहेत, पण ते गौतम अडाणींच्या बद्दल जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमा असं राहुल गांधींनी लावून धरलं की प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची गरज नाही, त्याचा उपयोग होणार नाही. तर ते अनेक वेळेला राहुल गांधींना पंक्चर करताना दिसतात, अनेक वेळेला मोदींवर टीका करताना दिसतात. आणि त्यांच्या राजकारणाचा जो हॉलमार्क राहिलेला आहे तो संदिग्धता हा राहिलेला आहे. म्हणजे ते निसंदिग्धपणे एखादी गोष्ट सांगत नाहीत. आणि तुम्ही जे म्हणालात प्रश्नात की कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एकीकडे पंतप्रधानांवर टीका केली, बरोबर, की त्यांनी जे काही सांगितल्या उपाययोजना किंवा जे काही पेट्रोलचं जाहीर केलं हे निवडणुकीच्या काळात काही केलं नाही, म्हणजे ही अपोजिशनची लाईन आहे. दुसरीकडे पंतप्रधान म्हटलं ते बरोबर आहे, काटकसर केलीच पाहिजे, सोनं खरेदी टाळलीच पाहिजे. आता या गोष्टी म्हणजे एकीकडे त्यांनी मोदींवर टीका पण केली, मोदींची बाजू पण घेतली, राहुल गांधींची पण बाजू घेतली, राहुल गांधींच्या बद्दलही थोडंसं पंतप्रधान बरोबर म्हणतात काटकसरीचे उपाय म्हणून त्याच्या विरुद्ध बोलले. थोडक्यामध्ये त्यांना ते बॅलन्सिंग ऍक्ट करण्यात आणि त्याचं मुख्य कारण असं की ते ठोस भूमिका कळीच्या मुद्द्यावर घेताना दिसत नाही, म्हणून ते झालंय. जसं हे 2 मुद्दे आहेत की मोदींच्या वक्तव्यावरचं विधान, राहुल गांधींच्या बाजूने किंवा विरोधी विधान, तीच गोष्ट राज्यामध्ये. म्हणजे फडणवीस मोटरसायकलवरनं गेले मंत्रालयात, तर ती चांगलीच गोष्ट आहे, कशाला कोण म्हणेल ती वाईट गोष्ट आहे. जसं स्वच्छता राखायच्यावर कोणी टीका करत नाही, पण ते कॉस्मेटिक आहे, एक दिवस जाऊन उपयोग नाही, रोज जायला हवं, हेही ते बोलले. दुसरीकडे फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली की मोदींनी ज्या उपाययोजना सुचवल्या पंतप्रधानांनी त्या राहुल गांधींच्या लक्षात आलेल्या नाहीत, त्यांना समजलेल्या नाहीत, त्यांचं आकलन कमी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. आता ही टीका काय आहे,
तर जी भारतीय जनता पक्षाची 14 सालापासूनची राजकीय लाईन आहे राजकीय लाईन. हो. राहुल गांधींच्या बद्दलची, की ते पप्पू आहेत, त्यांना काही समजत नाही, ते काहीतरी गोंधळ घालणारी विधानं मधनांतर करत असतात, हे अनुभव मीडियावाले घेतात. तर त्या लाईनवर धरून फडणवीसांनी विधान केलं की त्यांना आकलन नाही, त्यांचं आकलन कमी आहे, पंतप्रधान काय म्हणतात त्यांना कळत नाही. आणि दुसरीकडे त्यांनी जी राहुल गांधींवर टीका केली की ते सतत हारलेले आहेत, सर्वाधिक पराभूत झालेले आणि पराभूत व्यक्तिमत्व आहे, बरोबर. तर त्यांच्या काय आम्ही दखल घेत नाही. आता त्यातही शरद पवारांनी फडणवीसांनी मोटरसायकलने आले, पेट्रोल वाचवले, चांगलं केलं असं इनडायरेक्टली मान्य केलं हम्म. आणि म्हटलंय काय की ही उपाययोजना रोज केली पाहिजे तर लोकांना त्याचं पटेल. म्हणजे केलं हे चांगलं केलंय कुठेतरी, म्हणजे नोशनल असलं तरी. बरोबर. दुसरीकडे राहुल गांधींवर जी टीका केली फडणवीसांनी त्याच्यावर ते म्हणाले की किती काही झालं तरी राहुल गांधींना जनाधार आहे, ते विरोधी पक्ष विरोधी नेते पक्षनेते. आहेत लोकसभेतले आणि संविधानिक पद आहे, संविधानिक पदावरच्या लोकांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे आणि असे शब्द वापरणं योग्य नाही. म्हणजे त्यांनी फडणवीसांवर टीका केली आणि फडणवीसांच्या बाजूने इनडायरेक्टली बोलले, राहुल गांधींच्या बाजूने बोलले, राहुल गांधींच्या विरोधी बोलले. थोडक्यामध्ये शरद पवारांना भूमिकेचं सातत्य नसल्यामुळे कायमस्वरूपी बॅलन्सिंग ऍक्ट करावी लागते. त्याच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आता हे साधारण राहुल गांधी मोदी, राहुल गांधी फडणवीस हे मुद्दे झाले. आणखीन एक मुद्दा त्यांच्या वैयक्तिक पक्षाच्या बद्दलचा की सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये, की जो अजित पवारांचा पक्ष, अजित पवार त्यांच्यापासून फुटले आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे फार बिटरनेस आला होता, दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरुद्ध खूप विधानं व्हायची. बरोबर. अजित पवारांच्या अपघाताआधी ते एकत्र येतात का काय असं वातावरण होतं, असं अजित पवार गेल्यावर चर्चा सुरू ते केली. चर्चा सुरू ती केली. शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांनी केली, अमोल कोल्हे, अंकुश काकडे यांनी. आणि त्याच्यावर शेवटचा पडदा कोणी टाकला शरद पवारांनी, तर अजित पवार जयंत पाटलांची चर्चा झाली होती, पण तो विषय आता संपलाय. म्हणजे आता एक नाही, ह्या पातळीवर त्यांनी आणला. बरोबर. आता काय झालंय, सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला की पटेल आणि तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची नावं पदाधिकारी म्हणून नाहीत, इलेक्शन कमिशनला जे अधिकृत पत्र दिलं. पत्र दिलं. थोडक्यात सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये आता पार्थ पवार आणि जय पवार हे लक्ष घालतील आणि त्यांच्याकडे आर्थिक नाड्या राहतील का काय, अशी चिन्ह निर्माण झाली. कारण कुठल्याही महत्वाच्या पदांवर हे दोघं दिसत नाहीत, पदाधिकाऱ्यांच्या यादीतच दिसत नाहीत. त्याच्या पुढे काय घडलं घटनाक्रम, तर तटकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि कारण सांगितलं की आम्ही आरोग्याची त्यांच्या काळजी म्हणजे चौकशी करण्यासाठी तब्येतीची मी भेटलो होतो. आणि हे तुम्ही आता व्हिज्युअल आपल्याकडे येत आहे, तर त्याच्यामध्ये तेच दिसते की तटकरेंनी खुलासा केला की आरोग्याचं चौकशी करायला मी गेलो होतो, प्रकृतीची विचारपूस करायला, राजकीय काही नव्हतं. आता राजकारणामध्ये घटना घडतात त्यात योगायोग नसतात आणि टायमिंगला महत्व असतं. बरोबर. म्हणजे तटकरे प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळल्यावर तटकरे जाऊन शरद पवारांना भेटतात. आता तटकऱ्यांपेक्षा प्रफुल्ल पटेलांबद्दलचा बिटरनेस पवारांना जास्ती असेल, कारण ते दोघे राष्ट्रीय नेते होते. तसं प्रफुल्ल पटेल हे फडणवीसांच्या बरोबर विमानातनं आले, आसामला गेले होते शपथविधीला तेव्हा. सुनेत्रा पवार वेगळ्या आल्या, प्रफुल्ल पटेल फडणवीसांच्या बरोबर आले, म्हणजे विमानात बोलले असतील. दुसरीकडे त्याच दिवशी रात्री तटकरेंनी फडणवीसांची भेट घेतली, त्याच्यावरनं माध्यमात बातम्या काय आल्या, तटकरे आणि पटेल यांची फडणवीसांची चर्चा झाली राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाबद्दल. म्हणजे तटकरे पटेलांना डावललं जातं याच्याबद्दल. फडणवीसांनी हे पूर्वीच जाहीर केलंय की अजित पवारांचा पक्ष फोडला, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, हा ब्लेम येऊ नये, त्यांची मेजॉरिटी आहे, आज त्यांचं सरकार आहे, त्यांना 132च्या संख्येने आमदार आहेत, अगदी कमी त्यांना पडतात, म्हणजे स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करायला 10, 12, 12, 13 आमदारांचा फरक आहे. अशा परिस्थितीत भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष आहे, हे यापुढे होऊ नये. कारण अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार अध्यक्ष आहेत, त्यांचा पक्षही फोडला तर लोक फारच विरोध करतील भाजपला. म्हणून त्यांनी जाहीर केलंय की आम्ही अजित पवारांच्या पक्षातून कोणी बाहेर पडलं तर त्यांना घेणार नाही. तोच आरोप रोहित पवारांनी केलाय की 22 आमदार भाजपात जायच्या तयारी, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसह. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तटकरे शरद पवारांना भेटतात, प्रफुल्ल पटेल फडणवीसांशी चर्चा करतात, तटकरे फडणवीसांना भेटून चर्चा करतात आणि तटकरे पवारांनाही भेटतात. म्हणून शरद पवारांनी त्या विषयावर बोलताना काय केलंय, सुनेत्रा पवार वाईट आहेत असं ते म्हणलेलं नाही, त्यांना राजकीय परिपक्वता नाही असंही म्हटलेलं आहे. त्या प्रमुख आहेत पक्षाच्या. पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे कार्यक्षम लोक आहेत, त्यांनी माझ्याबरोबर 25 वर्ष काम केलं. म्हणजे कुठे राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर 25व्या वर्षी फुटलाय, 25 वर्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 25 वर्ष माझ्याबरोबर काम केले. तटकरे राज्यात अर्थमंत्री होते, प्रदेशाचे प्रमुख होते, प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री होते, कारण एव्हिएशन मिनिस्टर होते ते मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात, पवार यांच्या पक्षाचे. त्यामुळे त्या दोघांचाही अनुभव मला आहे आणि ते छान काम करतात, कार्यक्षम आहेत. याचा अर्थ काय, त्यांना डावलणारा सुनेत्रा पवार योग्य करत नाहीयेत, इनडायरेक्टली.
पण तसं ते म्हणलेलं नाहीये. हम्म. ह्या दोघं कार्यक्षम आहेत, त्यांना काम येतं, चांगले राजकारणी आहेत, चांगले नेते आहेत, पण त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे त्यांच्या पक्षाच्या आत्ताच्या नेतृत्वाने बघावं. पवारांना एखाद्या व्यक्तीवर टीका करायची असलं तर नाव देखील घेत नाही, अमोल लेखांनी मारणं म्हणून. म्हणजे सुनेत्रा पवाराचं नाव नाही घेतलं, पण ते म्हणजे त्यांच्या नेतृत्वाने ठरवायचं त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा. म्हणजे थोडक्यात सुनेत्रा पवार या दोघांवर अन्याय करतायत हेच विधान त्यांनी वेगळ्या भाषेत केलं. वेगळ्या भाषेत केलं. म्हणून ते कायम निसंदिग्धपणे कुठलीही विधानं करत नाहीत याची ही 5 उदाहरणं कालच्या प्रेस कॉन्फरन्स मधली आहेत. अगदी बरोबर आहे. कारण शरद पवारांची नेहमी पद्धत आहे, जसं आपण अनेक वर्ष बघत आलो तसं, अमुक म्हणाला तमुक म्हणाला तसं वाटतंय हे. पण त्याच्या पुढची कडी म्हणजे सुप्रिया सुळेंनी सांगितलं की मी म्हणजे प्रफुल्लभाईंना वगळलं हे मला फारच हे वाटतं. कधी कधी म्हणतात की घरचाच पक्ष आहे, आम्ही तिथे जातो, प्रचारही करतात सुनेत्रा पवारांचा. नंतर कधीतरी तो त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे असं म्हणतात आणि खूप गमतीशीर बोलतात. नंतर म्हणाले प्रफुल्लभाई म्हणजे मोठ्या पवार साहेबांच्या ह्याच्यात असताना माझं नाव एखाद्या वेळेस वगळलं गेलं असतं, पण प्रफुल्लभाईंचं नाही. म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाला तातडीने बसवण्यासाठी एक प्रकारे राजकारण खेळलं. त्या प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये कुठेतरी दरी वाढवण्याचा प्रयत्न हा चालू आहे. म्हणूनच ना की नाही कसं होतं राजकारणात की अमर सिंग नावाचे जे नेते होते उत्तर प्रदेशात, उत्तर प्रदेशात ते काय करायचे की एखाद्यावर संकट आलं तर आपल्याला माहिती आहे की फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. तसं एखाद्यावर संकट आलं तर कोणी उभं राहत नाही मागे. तर संकटग्रस्त माणसं शोधायची आणि त्यांच्या मागे उभं राहायचं हे अमरसिंग करायचे. त्यातनं त्यांनी खूप मित्र जोडले. कारण काय असतं, संकटात जवळचेही लांब जातात, सावली पण साथ देत नाही बरोबर. तर ते अशा लोकांना जाऊन काय वाटेल ती मदत करत असत अमरसिंग, आणि त्यातनं त्यांनी अनेक मोठी माणसं जोडली होती. म्हणजे फार अमेरिकेतल्या एखाद्या प्रसिद्ध नटापर्यंत, म्हणजे त्याला काही संकट काळात मदत केली असं नाही, पण काही ना काहीतरी फेवर केलं असेल का, ती नॅक असते एखाद्या माणसाला. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं संकटात मदत करणं. आणि तेच आपल्या राजकारणामध्ये जसं चाणक्य नीतीत शत्रूचा शत्रू तो मित्र, त्या न्यायाने आता सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार किंवा जय पवार यांनी जर प्रफुल्ल पटेल किंवा तटकरांवर अन्याय केलाय असं वाटत असेल तर त्यांच्या जखमेवर फुंकर मारायची, तर ते आपल्या बाजूला येतील. आता ह्याच्यात अप्रत्यक्ष प्रकारे तुम्ही जे म्हणालात त्यात सिद्ध काय होत आहे, तर सुनेत्रा वहिनींचा प्रचार करायला सुप्रिया सुळे गेल्या शेवटच्या सभेला. त्या कायम काय सांगत असतात सुप्रिया सुळे, राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. ठीक आहे, आता कुटुंबाचा प्रश्न आहे तेव्हा आता सुनेत्रा पवारांच्या इलेक्शनला त्या प्रचाराला आल्या, कारण तिथे त्यांच्या पक्षाचा उमेदवार नव्हता. पण युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरुद्ध लढले तर त्यांनी युगेंद्रांचा प्रचार केला होता अजित पवारांच्या विरुद्ध. एक वेळ अशी होती की सुप्रिया सुळे किंवा शरद पवार किंवा रोहित पवार यांच्याकडनं अजित पवारांच्या बरोबर कुणीही नाही पवार कुटुंबातलं असं सांगितलं जात होतं. आज ते कुटुंब एक आहे म्हणतात. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी ज्यांच्यावर अन्याय केला असं आता वाटतंय प्रायमा फॅसी, त्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एकीकडे गुणवत्तेचं सर्टिफिकेट देत आहेत, शरद पवार काय किंवा सुप्रिया सुळे काय, की माझ्यावर अन्याय झाला असता पण प्रफुल्ल पटेलांवर नसता आला, कारण ते खूप ज्येष्ठ आहेत. म्हणजे आज प्रफुल्ल पटेलांच्या जखमेवर कुठेतरी फुंकर मारायची, तटकरे यांच्या जखमेवर मारायची, असा प्रकार ते लोक करतायत. तो कशासाठी, तर सुनेत्रा पवार का प्रफुल्ल पटेल, इथं जवळचं कोण, तर प्रफुल्ल पटेल आहे आता, कारण ते जात्यात गेलेत. आणि सुनेत्रा पवार घरच्या असल्या, वहिनी असल्या तरी प्रफुल्ल पटेलांना चुचकारणं आत्ता शक्य, कारण ते संकटात आहे. तर हे शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने ते केलं जाते आणि हे त्याच्या मागचे त्यांचं राजकारणच आहे. त्यामुळे या सगळ्या पातळीवर ते संधी साधूपणाचं राजकारण करतात, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या, तुम्ही जे म्हणाला त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल तटकरे यांचा रोल असणारच आहे. जरी फडणवीस किंवा भाजप म्हणजे आमचा काही संबंध आहे, त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, तरी सुद्धा अतिशय वेगवान पावलं उचलून अजित पवारांच्या मृत्यूच्या नंतर दुसरा दिवस अस्थिविसर्जनाचा आणि दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा, पहिल्या दिवशी अपघात, दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार, तिसऱ्या दिवशी अस्थिविसर्जन, त्या दिवशीच रात्री त्या मुंबईला गेल्या आणि चौथ्या दिवशी शपथ घेतली. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीच सहभाग नसेल, रोल नसेल, हे मानायला मी तयार नाही. पण ठीक आहे, प्रफुल्ल पटेल तटकरे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचा रोल असेल, पण आज त्यांना वगळल्यानंतर शरद पवार त्यांच्या गुणवत्तेचं कौतुक करतात तटकरे आणि पटेलांच्या. सुप्रियाताई म्हणतात की माझ्यापेक्षा प्रफुल्ल पटेल सिनियर आहेत. हे कुठेतरी चांगलं आहे. हे काय असतं, आपल्या माध्यमांना, टीव्ही चॅनल्सना, वाहिन्यांना, वेबसाईट्सना हे सगळ्या बाईट ठेवता येतात. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, पवार एखादी गोष्ट बोलले त्यानंतर मी बोललोच नाही असंही म्हणायचे आणि तेव्हा पुरावे नसायचे.
अलीकडे पटकन हे सगळा व्हिडिओ दाखवतोय तो तुम्ही त्या कॉन्टेक्स्टमध्ये असं म्हटलं होतं. तर हे सगळे लोक रेकॉर्डवर येत आहेत. हे आपल्या सगळ्या पत्रकारांच्या दृष्टीने चांगलं आहे. पण त्याच्यामागचं कारण राजकीयच आहे सगळ्यांच्या विधानांचं हे निश्चित. आता सुनेत्रा ताईंच्याबद्दल जर आपण विचार करायचा झाला तर त्यांनी आता जी यादी दिलेली आहे, मुळात जे कुठले अजितदादांच्या बरोबर असलेले मातब्बर सहकारी असं ज्यांना म्हणता येईल, ते सगळे बाजूला ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये शिवाजीराव गर्जे, जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार या स्वतः, आणि मग बाकीची मंडळी, मग त्याच्यात सना मलिक असतील किंवा विक्रम बोकेंचा मुलगा अभिषेक असतील, की जी अशी मातब्बर नेते मंडळी नाहीयेत, त्यांना वगळून हे सगळ्या आर्थिक नाड्या शिस्तभंग कारवाई पक्षाची ही सुद्धा जय पवार यांच्या हाती दिलेली आहे. हे का केलं असेल त्यांनी? काही नाही, जसं शरद पवारांचा पक्ष सुद्धा किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना, फार कशाला भारतीय जनता पक्ष की राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, त्यांच्याकडे काही रचना आहेत, यंत्रणा आहेत, आपण म्हणतो त्यांच्या RSSच्या विंग आहेत, विश्व हिंदू परिषद पासून सगळ्या. पण शेवटी सगळे मिळून काय करतात, तर आज जे सरकार आहे त्याच्यामध्ये अमित शहा मोदी यांच्या विरुद्ध बोललेला म्हणून त्या पक्षात काही सुखाने राहू शकेल अशी स्थिती नाही. बरोबर. तीच उद्धव ठाकरेंच्या पक्षात उद्धव आदित्य यांच्या विरुद्ध बोलणारा सुखाने राहू शकेल अशी स्थिती नाही. तीच शरद पवारांच्या पक्षात शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना चॅलेंज करण्याची कोणाच्यात धमक नाही. तीच गोष्ट सुनेत्रा पवारांच्या पक्षात घडतीये. म्हणजे हे सगळे पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखे चालवले जातात. त्याला नाव मुलामा आहे तो लोकशाहीचा आहे. आता या सगळ्यात मी काँग्रेसचं नाव घेतलं नाही, पण काँग्रेसचा पक्ष ह्याच प्रकारे कारभार करतोय. काँग्रेसमध्ये नंबर 1 चा जो नेता असतो त्याला चॅलेंज केलेलं कधीही चालत नव्हतं. त्या इंदिरा गांधी असोत, नेहरू असोत, त्याच्यानंतर राजीव गांधी असो किंवा आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये सोनिया गांधी असो. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना विरोध केलेली माणसं कुठे आहेत? आज सोनिया गांधींना विरोध केला होता, 23 नेत्यांनी पत्र दिलं होतं, ते कुठे आहेत? कपिल सिब्बल समाजवादी पक्षाचे खासदार झाले, पृथ्वीराज चव्हाण तब्येतीच्या कारणासाठी बाहेर आहेत. पण 2010ला ते मुख्यमंत्री झाले, 14ला त्यांचं सरकार गेलं आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण विरोधी पक्षनेता बाळासाहेब विखे पाटलांना गेलो होतं, बाळासाहेब नाही, माफ करा, राधाकृष्ण विखे पाटलांना गेलो होतं. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांना केलं नव्हतं. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी काय सांगितलं, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना सांगितलं मी काही हे पद घेणार नाही, मला 3 वर्ष 10 महिने खूप दगदग झाली. ते आमच्याशीच बोलले होते पत्रकारांची. पण खरं कारण हे होतं की काँग्रेसचे 41 आमदार आले होते, पृथ्वीराज चव्हाण वगळता 40 आमदारांचा त्यांना विरोध होता, सर्वांचा, पृथ्वीराज चव्हाण. आणि त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे राधाकृष्ण विखे पाटलांना दिलं. म्हणजे आज त्या पक्षामध्ये सोनिया गांधींच्या विरोधात जाईल त्या माणसाला काही कोणी जगू देईल का सुखाने, किंवा राहुल गांधींच्या विरोधात? म्हणून हे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसारखे पक्ष झाले. आणि त्याचंच रिफ्लेक्शन आत्ताच्या सुनेत्रा पवारांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं त्यात पडलं. पण माध्यमांना ती बातमी मोठ्या प्रमाणावर चालवली गेली, सगळ्या टीव्ही वाहिन्यात, प्रसार माध्यमांमध्ये, की तटकरे आणि पटेल यांना वगळलं. आता ते वगळलं तर पुढे काय होईल, नाराजी वाढत जाईल, पक्ष उद्या फुटू शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी काय सांगितलं विधान, की टायपिंग मिस्टेक आहे. टायपिंग मिस्टेक म्हणजे यादी जी दिली टायपिंग मिस्टेक होतात, त्याच्या आधी एकदा अशीच मिस्टेक झाली होती, क्लार्कची चूक होते. याचा अर्थ सुनेत्रा पवारांच्या पक्षावर पकड आहे का? तर वरवर पाहता असं वाटतं पकड नसावी, पण खोलात विचार केला तर त्यांना एकाधिकारशाहीसारखं सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेवायच्या, त्या दिशेने त्यांची वाटचाल आहे. आणि अजित पवारांना जाऊन म्हणजे 4 महिने होतात, 4 महिन्यात जर सुनेत्रा पवार आत्ता तटकरे आणि पटेल यांना पदाधिकारी पदावरनं डावलण्यापर्यंत त्या निर्णय घेऊ शकत असतील आणि तसं साहस करत असतील तर त्यांची पकड पक्की असत त्यांना वाटत असावं. परिणाम काय होतील आपल्याला काही काळ थांबावं लागेल. जसं भारतीय जनता पक्षाने त्यांचा पक्षातनं कोणी आम्ही घेणार नाही म्हटलंय, कदाचित त्यांचा वेगळा गट स्थापन करून फोडायचा असेल तर माहित नाही आपल्याला, कारण त्यांचे जेवढे आमदार आहेत त्यातनं जर 22 सुटले तर काय होईल परिस्थिती. त्यामुळे आज अशी अवस्था आहे की पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हातात सगळा कारभार येणार असेल आणि सुनेत्रा पवार चालवणार असेल पक्ष, तर प्रफुल्ल पटेल तटकरे यांचं महत्व ऑटोमॅटिक कमी होईल. आणि तसं जर झालं तर ते शांत बसतील का? आणि कुठलाही नेता कुठल्याही पातळीवर त्याच्या परिघामध्ये अँबिशन असतोच. आणि त्या अँबिशनला जर कोणी पंक्चर करायला लागलं तर तो रिव्होल्ट करतो. एकनाथ शिंदेनी बंड केलं, स्वतः अजित पवारांनी बंड केलं, आणि ते बंड म्हणता येणार नाही असं आज परिस्थिती. राजकीय त्यांनी मूळ पक्षच ताब्यात घेतला दोघांनी. शिवसेना एकनाथ शिंदेने ताब्यात घेतली, अजित पवारांनी राष्ट्रवादी ताब्यात घेतला. तसं जर लक्षात घेतलं तर प्रफुल्ल पटेल तटकरे बंड करतील का? मग ते वेगळे होतील का? ते भाजपात जाणार नाहीत, फडणवीस घेणार नाहीत म्हणतात, ते स्वतंत्र गट स्थापन करत माहित नाही आपल्याला. हे आपल्याला काही काळ थांबावं लागेल. गमतीची गोष्ट याच्यामध्ये की सुनील तटकरे यांना काय केलेलं आहे तर ते म्हणे लोकसभेचे गटनेते, लोकसभेत यांच्या पक्षाचा 1 खासदार म्हणजे सुनील तटकरे स्वतः, म्हणजे ते स्वतः सदस्य आणि स्वतः गटनेते, अशी परिस्थिती. राज्यसभेमध्ये यांचे 3 खासदार आणि त्या राज्यसभेतले गटनेते हे प्रफुल्ल पटेल, अशी परिस्थिती. पण मला एक
विचारायचं असं आहे की सुनेत्रा पवार यांना अजितदादा जाऊन केवळ 4 महिने झालेले असताना अशा प्रकारे निर्णय घेण्याला कोणी बाध्य करते का? कारण इतक्या सगळ्या त्यांच्या सोबत असलेल्या अजितदादांसोबत असलेल्या सगळ्या आमदारांची सगळ्यांची मोड बांधायची असेल तर एक संदेश असा जातो की या दोघांना जर असं होऊ शकतं, या दोघांच्या बाबतीत होऊ शकतं, मग भुजबळ आहेत, अजून नेते आहेत, धनंजय मुंडे आहेत, तर आपलं काय? आणि मग हे राहतील का बरोबर सुनेत्रा पवारांच्या? नाही, म्हणूनच ना की मुळातला राष्ट्रवादी, शरद पवारांचा राष्ट्रवादी, जो अख्खी राष्ट्रवादी होता तो, त्याच्याबद्दल राज ठाकरेंनी जे विधान केलं होतं ते काही प्रमाणात खरं होतं. हम्म. की शरद पवारांचा पक्ष म्हणजे काय आहे, तर वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये स्वतःच्या जागेवर निवडून येणाऱ्या सरदारांचा पक्ष आहे. तसं छगन भुजबळ त्यांच्या भागात पॉवरफुल आहेत, हसन मुश्रीफ कागलमध्ये पॉवरफुल आहेत. हे सगळे नेते अशा प्रकारचे एकत्र आलेले आहेत. तटकरे रायगडमध्ये स्ट्रॉंग आहेत. असे हे सगळे लोक एकत्र आहेत. आता या सगळ्या नेत्यांमध्ये सुनेत्रा पवारांना हे निर्णय घ्यायला कोणी बाध्य करते का असं तुम्ही म्हटला, तर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि कारक व्यक्ती कोण असतील, तर पार्थ पवार आणि जय पवारच असतील. म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघाताच्या 2-3 दिवस आधीच जय पवारांनी निक्षून त्यांना सांगितलं होतं की मला मुंबईत राहायचंच नाही, मी बंगलोरमध्ये स्थायिक होईल. पण बरोबर आहे की वडिलांच्या निधनानंतर आज आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणून ते परत आले असतील. तर पक्षाची मोठी जबाबदारी ते घेताना दिसत आहेत. मग ह्या 2 मुलांचा जो आग्रह असेल तो डावलणं कुठेतरी सुनेत्रा पवारांना अवघड झालं असेल. म्हणजे त्या पद्मसिंह पाटलांची बहीण आहे, अजित पवारांच्या पत्नी आहेत. अजित पवारांचं राजकारण त्यांनी जवळनं पाहिलं 30-40 वर्ष. शरद पवारांचं जवळनं पाहिलं लग्नापासून. त्याच्या आधी आपल्या भावाचं राजकारण पाहिलं. म्हणजे त्या राजकारणात नोवीस किंवा नवख्यात असं मी अजिबात म्हणणार नाही. त्यांनी राजकारण जवळनं पाहिलं. बारामतीच्या विकासात जे काही त्यांच्याकडे जबाबदारी होतं ते त्यांनी काम केलं. तेव्हा त्यांना काही असं रिडिक्युल करण्यात पॉईंट नाही, त्यांना काहीच कळत नाही, त्यांनाच काही अनुभव नाही, हे योग्य नाही म्हणणं. पण त्या जे निर्णय घेतात त्या सगळ्या स्वतः एकट्या घेत आहेत का, तर हे आपल्याला कळायला वाव नाही. पण प्रभाव असू शकतो आता सर्वाधिक तो पार्थ आणि जय यांचाच असू शकतो असं मला वाटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण एक शक्यता बरेचसे लोक गृहीत धरत नाहीत किंवा इग्नोर करतात, दृष्टीआड जाते. ती काय, तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं महत्त्व वाढलेलं ज्यांना आवडत नाही असे सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार किंवा तटकरे आणि पटेल वगळता अन्य नेते त्यांच्यातले कुणी असू शकतील ना. म्हणजे उर्वरित जे नेते आहेत राष्ट्रवादीतले की ज्यातले काही मंत्री आहेत, काही मंत्री नाहीत, काही आमदार आहेत, काही मंत्री आहेत, त्या लोकांमध्ये या दोघांचे शत्रू असलेले काही लोक असतील ना. जसं तुम्ही नाव घेतलं त्यात शत्रू आहेत की नाही माहित नाही, पण सना मलिक या जवळ गेल्या सुनेत्रा पवारांच्या, कारण त्यांच्या सेक्युलर भूमिकेला ते महत्वाचं आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका ही सेक्युलर राहावी यासाठी त्यांनी विधान परिषदेला सुद्धा मुस्लिम उमेदवार दिला ना परिषदेसाठी. तर ती जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे म्हणून सना मलिक त्यांच्या जवळ आहेत. तसं भुजबळ हे ओबीसी नेते आहेत आणि त्यांना आता डावलल्यासारखी भावना झाली. मग तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर अन्याय होत असताना सुनेत्रा पवारांना हे साहस करण्यासाठी किंवा त्यांना वगळण्यासाठी तो निर्णय योग्य सांगणारे काही नेते असतील पक्षातलेच, त्यांचे नाव आता पुढे येणार नाहीत. म्हणून मी जसं वळसे पाटील दिसतात आपल्याला, तर त्यांचा काही रोल असेल का मला माहित नाही. पण आज सुनेत्रा पवार एकटा हा निर्णय घेतात असं मला वाटत नाही. आणि पार्थ आणि जय पवार मुख्य घटक असतील कारण त्यांच्या निर्णय प्रक्रियेला. त्याचबरोबर उरलेल्या नेत्यांपैकी कुणा कोणीतरी असेल तर ते तिसरा कोण, चौथा कोण, रहस्यमय पिक्चर सारखं त्यांच्या पक्षांतर्गत लोकांना हे माहिती आहे, जवळच्या लोकांना माहिती आहे. ती माणसं समाजासमोर यायला वेळ लागेल. आणि तुम्ही म्हणालात तसं पटेल किंवा हे बाहेर पडतील का, फूट पडेल का, तर ह्याच्यामध्ये झालं असं की सगळ्यांना सत्ताकारण करायचंय. 2-2.5 वर्ष इलेक्शन नाहीये. सत्ता कोणाला नको असते, यांच्यातल्या कोणाला इतर मंत्री करायचं. आम्ही समजा एकनाथ शिंदेच्या पक्षाने दाखवू, तिकडे गेले तर काय कराल पक्ष ओढून, शरद पवारांच्या पक्षाकडे गेलं तर काय कराल, कारण विरोधी पक्षात बसायची तयारी नसते, ती शक्यता कमी. पण भाजप त्यांना पक्षात घेणार नाही असं जाहीर करत असेल तर एकनाथ शिंदेच्या पक्षात ते जाऊ शकतात, त्यातले काही लोक मंत्रिपदासाठी चांगल्या. ती जर फूट पडली तर सुनेत्रा पवार काय करतील माहित नाही आपल्याला. त्यामुळे या सगळ्या शक्यता थेरॅटिकली किंवा सैद्धांतिकदृष्ट्या पॉसिबल असतात. काय होईल हे येणारा काळ ठरवेल. पण आत्ता भारतीय जनता पक्षानेच एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना बाहेर पडताना मदत केली असं माझं ठाम मत आहे. आणि त्यांची गरज आहे की 2029च्या निवडणुकीला 2 राष्ट्रवादी स्वतंत्र आणि 2 स्वतंत्र शिवसेना असाव्यात राज्यात. त्या असल्या तरच भारतीय जनता पक्ष सत्तेवर राहू शकतो. कारण भारतीय जनता पक्षाला एक हाती 145 आमदार मिळतील अशी शाश्वती आजही नाही. बरोबर. जर भाजप वगळता सगळे असे एकत्र आले तर त्यांना आजही विरोधी पक्षात बसायला लागू शकतं. ही कागदावरचं गणित मांडलं तर शक्यता करण्याचे 132 आमदार आहेत.
हे सोपं नसतं 132ला विरोधात बसवणं. पण 105 असणाऱ्यांना विरोधात बसवून दाखवलंय बाकीच्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून. त्यामुळे कागदावर काय, अरिथमेटिक काय सांगते हे लक्षात घेतलं तर भारतीय जनता पक्ष आत्ता आम्ही आणखीन एक पक्ष फोडू असं जाहीर करण्याच्या स्थितीत नाही. म्हणून यांच्यातले काही फुटले तर एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतात किंवा त्यांना आम्ही फोडून आमच्याकडे घेत नाही. पण त्यांची इच्छा आहे सुनेत्रा पवारांच्या पक्षात न राहण्याची. मी खूप समजावून सांगितलं पण नाही राहते. मग त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता देण्याशिवाय पर्याय नाही. असं जर उद्या झालं तर काही इंटरेस्टिंग राजकारण होऊ शकतं महाराष्ट्रात आणि यातल्या कुठल्याही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकतात. कारण राजकारणामध्ये शक्यता कुठलीच नाकारता येत नाही. व्यावहारिकदृष्ट्या काय होईल माहित नाही, आपल्याला बघावं लागेल. बरं, ह्या दोघांनाही शरद पवारांच्या पक्षात जाणं आजच्या घडीला म्हणजे रोहित पवारांना सबझर्वियंट होणं, अशीच भूमिका कुठे ना कुठेतरी स्वीकारावी लागणार आहे. नाही, हे सत्ताकारण जे पक्षांतर्गत राजकारणातलं आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे जरा स्ट्रॉंग नेते आहेत आपल्यापेक्षा. कारण राज्यातला मंत्रिपदाचा अनुभव आहे, त्यांना केंद्रातल्या मंत्रिपदाचा अनुभव आहे. तसंच केंद्रात मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल, शरद पवारांचे दिल्लीतले मॅनेजर असलेले प्रफुल्ल पटेल आणि राज्यातले अनेक खाती सांभाळलेले तटकरे जे अजित पवारांचे विश्वासू पवारांच्या बरोबरही 25 वर्ष काम केलेली व्यक्ती आहे, ते रोहित पवारांच्या हाताखाली करतील का? तर मुळामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे हा संघर्ष सुरू आहे का? म्हणजे रोहित पवारांच्या हाताखाली काम करणार म्हणजे काही सुप्रिया सुळेंच्या ऐवजी रोहित पवार नेते झालेत का राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे? शरद पवार हयात आहेत ते सर्वोच्च नेते, ते अध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे हे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मग रोहित पवार थोडेच नेते त्या पक्षाचे, ते वन टाइम एमएलए दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. पण सध्या पण आता ते फक्त मीडियामध्ये दिसत आहे. पण याचा अर्थ ते सगळे निर्णय घेतात असं नाही पक्षाचे, ते फक्त मीडियाद्वारेच दिसतात. त्यांच्याकडनं ते बोलून घेतलं जातं जे पवार साहेबांना स्वतःला बोलायचं नसतं. माहित नाही, म्हणजे शरद पवार काय स्ट्रॅटेजी करतील सांगता येत नाही. पण शरद पवारांना जे बोलायचंय तेच रोहित पवार बोलतायत का हे माहित नाही आपल्याला. कारण अजित पवारांच्या अपघाताबद्दल पहिल्याच दिवशी शरद पवारांनी सांगितलं घातपात नाहीये. होय. त्याचं कारण रोहित पवार काय सांगतात की त्यावेळेला परिस्थिती चिघळू नये म्हणून ते म्हणाले. पण शरद पवारांनी इतक्या खात्रीशी सांगितलं घातपात नाही, त्याच्यामागे हे पण कारण असू शकतं की उद्या त्यांच्यावरच आरोप झाला तर काय. म्हणजे इंदिरा गांधींच्या बाबतीत संजय गांधीच्या अपघातानंतर लोक आधी संशय व्यक्त करतात, तसा आपल्याबद्दल झाला तर काय अशी भीती असू शकेल. म्हणून ममता बॅनर्जी पहिल्या दिवशी म्हटलं हा घातपात आहे, त्याच्यावर शरद पवारांनी बारामतीत खुलासा केला की हा घातपात नाही. आता घातपात नाही याचा कन्क्लुझिव्ह पुरावा काय होता शरद पवारांकडे? आज रोहित पवार काल बोलले की 4 महिने झाले अपघाताला, तर सुनेत्रा काकींना माझं आवाहन आणि आव्हान आहे आणि विनंती आहे की त्यांनी सीबीआय चौकशी व्हावी यासाठी आग्रह धरावा. पण सिव्हिल एव्हिएशनची चौकशी अजून व्हायची आहे, त्याला 1 वर्ष असतं. 1 वर्ष ते 2 वर्षाच्या मध्ये अहवाल येतो, सविस्तर अहवाल म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व अंकश अहवाल रिपोर्ट. तो 12 महिन्यांनी येणार असेल तर त्याच्या आधी सीबीआयला कसं देतील? विनंती करतील पण जाईल सीबीआयला याची खात्री नाही. मग रोहित पवार आज ही मागणी करतायत पण ते असं नाही म्हणत की शरद पवारांनी घातपात नाही हे पहिल्या दिवशी कन्क्लुझिव्ह सांगितलं. ते फक्त लोकांचा क्षोभ होऊ नये, दंगली टाळाव्यात म्हणून. पण पुरावा काहीच नव्हता म्हणजे पवारांकडे घातपात नाही सांगता. हे तर निश्चित आहे. म्हणजे पवार एखादी गोष्ट पुराव्याशिवाय बोलतात कशासाठी? तर लार्जर पब्लिक इंटरेस्ट, घातपात होऊ नये. घातपात नव्हता असं का म्हणाले? तर लोकांचा क्षोभ होऊ नये, दंगली होऊ नयेत. म्हणजे ते व्यापक जनहित साधतात. आणि रोहित पवार काय साधतायत? व्यापक जनहित साधतात का? त्यांना कळकळ आहे का अजित पवारांच्याबद्दल खरी खरी? तर मला वाटत नाही. ते त्यांचं राजकारण करतायत. त्यांचा पक्ष अजित पवारांमुळे जी पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, त्याच्यामध्ये जर राष्ट्रवादी एकत्र येणार असेल तर मी त्याचा नेता आहे हे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे. एवढे रोहित पवार बोलत आहेत, सुप्रिया सुळे मधनच बोलतात. शरद पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण त्यांचे माजी अध्यक्ष असलेले जयंत पाटील काहीच बोलत नाहीत, शशिकांत शिंदे काहीच बोलत नाहीत. याचं कारण काय? याचा अर्थ रोहित पवारांकडे सूत्र द्यावीत अशी पवारांची इच्छा असावी. म्हणजे जी त्यांना विभागणी त्या काळात जमली नव्हती की सुप्रिया सुळे केंद्रातलं बघतील आणि राज्यातलं अजित पवार बघतील, ही 2004ला केलेली चूक निसरण्याचा प्रयत्न पवार करत असतील. म्हणून राज्यात रोहित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे त्यांच्या नेत्या असतील त्यांच्या पक्षापुरत्या, असा त्याचा अर्थ असेल. पण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे शरद पवारांच्या पक्षात परत जातील का? तर मला वाटत नाही. त्याचं कारण असं की मुळात पवारांचं राजकारण सत्य साधूपणाचं आहे. त्यामुळे इतके वर्ष अनुभवलेलं आहे. नाही, आता मोदींचं सरकार पडेल अशी स्थिती नाही, भाजपचं राज्याचं सरकार पडेल अशी स्थिती नाही. तर सुपातला माणूस जातात जात नाही कधी. मुद्दाम माणूस उन्हात जात नाही एसी मधनं उठून किंवा बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसात भिजायला जात नाही काही कारण नसताना. तसं आत्ता सत्तेबाहेर जायची कोणाची इच्छा आहे? कोणाचीच नसते. म्हणून तटकरे किंवा पटेल भाजप त्यांना घेणार नसेल तर ते वेगळा गरप करायचा प्रयत्न करतील किंवा ते एकनाथ शिंदेकडे जातील
किंवा काहीतरी वेगळे पर्याय करतील भाजप घेत नसेल तर. पण सुनेत्रा पवारांच्या विरुद्धचं बंड आहे ते आत राहून जोरात करतील, माहित नाही आपल्याला. यातलं काहीही करू शकतात, पण शरद पवारांच्या पक्षात लगेच उद्या जातील असं मला वाटत नाही. पण बारामतीचं जे राजकारण आहे किंवा पुढची निवडणूक आहे ती फार रंजक असणार आहे. नेमकं लोकसभा, कारण आता जय पवार मध्ये म्हणाले की मलाही लोकसभा लढण्याची इच्छा आहे, नाही मी लोकसभा लढावी अशी इथल्या जनतेची इच्छा आहे असं. तर ही जनता जी आहे ती मनातला आवाज, जनातला आवाज, काय नेमकं हे. आणि गंमतशीर असं होणार आहे आता की विधानसभेची निवडणूक यावेळी सुनेत्रा पवारांनी लढली एका परिस्थितीमध्ये आणि त्या निवडून आलेल्या आहेत. मग विधानसभेची ती जागा जर पुन्हा त्या पुढच्या वेळी लढल्या तर त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार असणार आहेत का, किंवा मग आता लोकसभेची निवडणूक तिथे कशी होणार. फार गमतीशीर असणार आहे सगळं राजकारण बारामतीमधलं. आणि रोहित पवार, आता जे अलीकडचे सगळे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये स्वतःचं संपर्क कार्यालय धाडलेलं आहे आणि तिथे जनसंपर्क वाढवलेला आहे. तिथे ते वारंवार इंटरेस्ट घेत आहेत. म्हणजे तिकडून त्यांच्या कर्जत जामखेड पेक्षाही जास्त इंटरेस्ट सध्या ते बारामतीमध्ये घेत आहेत. त्याला 2-3 अँगल आहेत. कर्जत जामखेडमध्ये आत्ता जे विधान परिषदेचे उमेदवार दिले फडणवीसांनी ते त्या भागातले. त्याचं कारण असं आहे की राधाकृष्ण विखे पाटलांकडे आम्ही अख्खा नगर जिल्हा सोपवलेला नाही हे दाखवायचं प्रयत्न. दाखवायचं. राम शिंदेंना विधान परिषदेत प्रमुख केलेलं आहे, अध्यक्ष केलं. त्याचंही कारण तेच आहे, कारण राम शिंदेंना रोहित पवारांनी पाडलं. मग ते एक सत्ता केंद्र कर्जत जामखेडमध्ये आहे. म्हणजे नगर जिल्हा एकट्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या हातात दिलेला नाही. आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांना एकच खातं विभागून दोघांना दिले, कृष्णा खोरे वेगळं केले. म्हणजे राधाकृष्णनने पूर्ण कॅबिनेट मंत्री असले तरी त्याचे विभाग करून त्यातला एक त्यांच्याकडे दिलाय. हा एक भाग. या कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी राम शिंदेंना पाडलं, तिथे त्यांना किती नाही म्हटलं तरी राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव त्यांची मदत झाली आहे, सुजय विखे पाटलांची. हे सगळ्या राजकारणातल्या लोकांना माहिती आहे. आता बारामतीचा विषय असेल तर युगेंद्र पवार अजित पवारांविरुद्ध लढले, म्हणजे त्यांचं स्टेचर मोड आहे, अजित पवारांविरुद्ध लढले. आज सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी निवडून आले. म्हणजे त्यांचं जे मार्जिन आहे ते 2-3 लाखाचं असेल तर मग बारामतीतल्या लोकांची मी लोकसभा लढावी अशी इच्छा आहे असं जे रोहित पवार म्हणतात ती कुठल्या लोकांची इच्छा आहे नेमकी. जय पवार म्हणतात ते रोहित पवार म्हणाला तसं तुम्ही म्हणाल्या. हा, जय पवार जर म्हणत असतील तर ते मध्येच एकदा म्हणाले पण नंतर काय पुढे बोलले नाही, कारण ते सुप्रियांना चॅलेंज करणार आहे. आणि फ्युचर कोणी पाहिलंय, म्हणजे 29 मध्ये जामखेड सोडून रोहित पवारांना तिथे यायचंय का. बरं, माध्यमातून जी चर्चा झाली पवार विरुद्ध पवार 29ला, शरद पवारच त्याच्यावर असं म्हणलं की त्याबद्दल चर्चा करताना थोडं भान राखून किंवा नीट बोललं पाहिजे. तर मला असं वाटतं पत्रकारांनी सुद्धा कम्युनिस्ट लोकांची जी टर्म आहे की वी विल क्रॉस द ब्रिज वेन वी अराइव्ह ॲट द ब्रिज, म्हणजे आज त्या इलेक्शनला अजून 2.5 वर्ष आहेत, त्याच्यावर आत्ता कॉमेंट करण्यात काय पॉईंट आहे. पण जर माध्यमात सुप्रिया सुळेंनी लगेच विधानच केलं ना की मी पवार कुटुंबातलं कुठली व्यक्ती असेल तर लढणार नाही. म्हणजे या ज्या चर्चा आहेत त्या जय पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विधानात सुरू झालेल्या आहेत. नाही, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, पवार कुटुंबातलं कोणी असेल तर मी लढणार नाही. आता त्या सुनेत्रा पवारांना कुटुंबातलं मानतात का माहित नाही. त्या त्यांच्या प्रचाराला गेल्या कारण त्यांचा उमेदवार दिला नव्हता पवारांनी, पण कुटुंबातलं मानतात का. टेक्निकली कुटुंबातल्या आहेत, पण अजित पवार यांच्याबरोबर पवारांच्या कुटुंबातलं कुणीही नाही असं ते लोक म्हणत होते ना. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सगळे एका बाजूला होते आणि अजितदादांच्या बाजूला कुणीही नाही पवार कुटुंबातलं. 1-2 अपवाद वगळले अशा टाईपची विधानं त्यांनी केलीत. म्हणजे तेव्हा सुनेत्रावर त्यांच्या कुटुंबात नव्हत्या ना, आता कशा आल्या एकदम. तर हे एकदा ठरवावं लागेल कुटुंबातल्या आहेत का नाही. हा एक भाग. दुसरा भाग असा की समजा जय पवार म्हणले की मी लोकसभेला लढावं अशी लोकांची इच्छा आहे, तर त्याचा कुठला आधार सर्वे काय नाही, ते आयसोलेटेड विधान आहे, याच्या पलीकडे काही त्याला महत्व द्यायचं कारण नाही. आता पार्थ पवार यांच्या बोलण्याला शरद पवार काडीची किंमत देत नव्हती. जय पवार तर राजकारणात तसेही नाहीत, आता नौखेत. त्यांना कितपत आपण त्याच्यावर रिॲक्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट त्यांचा हेतू काय आहे तर तो त्यांनी आज मावला आणि सुप्रिया सुळेंनी रिॲक्ट केलं. मला त्याच्यापेक्षा वेगळा आणि मोठा आणि गंभीर अर्थ असा वाटतो की जो मी पूर्वीही बोललोय की जर आज युगेंद्र पवार विरुद्ध रोहित पवार किंवा काय सुनेत्रा पवार, जय पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी चर्चा करत असतील आणि सुप्रिया सुळे म्हटल्या घरातलं कोणी असेल तर लढणार नाही, तर जय पवारला घरातलं मानते का नाही हे आधी स्पष्ट केलं पाहिजे. ते तिथे स्पॉटला असलेल्या लोकांनी विचारलं पाहिजे त्यांना. पण समजा त्या नाही येत, आपण काही तिथे जात नाही विचारायला. पण मला वाईट असं वाटतं की शरद पवारांनी आज 6 ते 7 दशकांचं राजकारण केल्यावर बारामतीतल्या उमेदवारीसाठी
शरद पवार, मग सुप्रिया सुळे, मग अजित पवार, मग सुनेत्रा पवार, मग रोहित पवार, मग जय पवार, मग पार्थ पवार आणि मग योगेंद्र पवार. ह्याच नावांची चर्चा होते. त्याऐवजी 65 वर्षापूर्वीपासनं गेल्या 65 वर्षात शरद पवारांचं निष्ठेने काम केलेल्यापैकी एकही लायकीचा कार्यकर्ता त्यांना घडवता आला नाही की ज्याचा ते या सगळ्यांना डावलून खासदार किंवा आमदार म्हणून विचार करू शकतील. आणि हे त्यांचं राजकीय अपयश मोठं आहे असं मला वाटतं. आणि ते सुप्रिया सुळेंचं अपयश आहे, ते शरद पवारांचं अपयश आहे आणि ते अजित पवारांचं अपयश आहे. कारण त्यांनी एकही कार्यकर्ता असा घडवला नाही की जो यांच्या विरुद्ध येऊन लढून काहीतरी म्हणजे उमेदवारी पण देण्याच्या लायकीचा माणूस घडवला नाही. म्हणजे परिषद द्यायची झाली तरी घरात द्यायला लागते, राज्यसभा घरात द्यायला लागते, लोकसभा घरात द्यायला लागते. याचा अर्थ काय? म्हणजे खालच्या लोकांनी करायचं काय हा प्रश्न जो भाजपत विचारला जातो, निष्ठावानांनी काय करायचं त्याच्यावरही मी उत्तर दिलं. सतरंजा उचलायची लायका असेल तर सतरंजा उचलायच्या. तर एकदा या सर्व पवारांनी मिळून जाहीर करावं की आमच्या पक्षात आम्ही फक्त सतरंजा उचलणारेच तयार केले, नेते आमच्या घरातच तयार आहेत, बाकी बाहेर नाहीत. आता पुन्हा एकदा कालच्या पत्रकार परिषदेवर जर आपण आलो तर पवार साहेबांना या वयामध्ये अशा प्रकारे नेमकं आता काय कमावलंय असं जर त्यांच्या एकंदर राजकारणाकडे बघितलं आता, कारण इतक्या काही छोट्या मुद्द्यांवर पण बोलतात. बरं, राहुल गांधीच्या बद्दल सुद्धा बोलताना त्यांनी फडणवीसांना सल्ला दिला की विरोधी पक्षनेते त्यांच्याबद्दल असं बोलू नका, संविधानिक पण पद आहे. संवैधानिक पद आहे. मग पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. तुमच्याच आघाडीत असलेले राहुल गांधी पंतप्रधानांबद्दल मिळेल तिथे एकेरी उल्लेख करत बोलतात. त्यांना हे सल्ला देतात का? आणि आणखी एक पुन्हा की राहुल गांधींनी जी भूमिका आता सत्तेच्या बाबतीत घेतली त्यामध्ये मित्रपक्ष नाराज आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की सगळ्या बाबतीत संदिग्धताच ठेवायची, कुठलीच स्पष्ट भूमिका नाही. हो, पण नाही घेत ना. म्हणजे फडणवीसांनी संवैधानिक पदावर असलेल्या राहुल गांधींबद्दल अशा प्रकारची भाषा वापरू नये असं ते म्हणाले. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राहुल गांधींना त्यांनी असा सल्ला नाही दिला की पंतप्रधानांबद्दल तुम्ही अशी भाषा वापरू नका. तर प्रॉब्लेम असा आहे की राहुल गांधी हे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि मोदी हे पंतप्रधान आहेत. ही दोन्ही पदं लोकसभेतली सर्वोच्च 2 पदं आहेत. इकडच्या पंतप्रधान, तिकडचा विरोधी पक्षनेता. विरोधी पक्षनेता अजगोडाच अपोजिशनचा पंतप्रधान. हे सगळं पवारांना कळतं इतक्या वर्षाच्या राजकारणानंतर. थोडक्यात हे 2 प्रमुख विरोधी लोक आहेत आणि आपला रोल छोटा आहे. तरी देखील आपल्याला पॉलिटिकल स्पेस ऑक्युपाय करायची. कुठली? तर राज्यातल्या राजकारणाची आणि केंद्रातल्या राजकारणाची. आणि मी अजून आहे, माझा कॉग्निझन्स घ्या, माझी दखल घ्या. मी राष्ट्राच्या हितासाठी पण करतोय काहीतरी म्हणून त्यांनी मोदींची काटकसर योग्य सांगितलं. सोनं खरेदी करू नका याच्यात त्यांनी सांगितलं. आणि फडणवीसांनी एक दिवस येऊन उपयोग नाही, कायम यायला पाहिजे मोटरसायकलवरून हेही सांगितलं. थोडक्यात मी माझं पॉलिटिकल विजडम हे जे योग्य निर्णय आहेत त्याच्या बाजूला आहे आणि भाषा चुकीची वापरली तर त्याच्या विरोधात पण मी बोलतो असं दाखवून मी सगळ्यांच्या बाजूला असं दाखवायचा प्रयत्न आहे. कारण मी एकटा सत्तेवर येऊ शकत नाही हे पक्क माहिती आहे. मी या दोघांपेक्षा मोठा नाही, राहुल गांधी आणि मोदी यांच्यापेक्षा, हे देखील त्यांना माहिती आहे. कारण तशी स्पर्धा करायला गेलं राहुल गांधीवर एकेरी आणि वाईट टीका करायला तर त्यांच्याबद्दल खूप टीका होईल त्यांना माहिती आहे. पण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अडाणीविरुद्ध करा हा आग्रह धरल्यावर ते योग्य नाही असं सांगणारे पवार राहुल गांधींना पॉलिटिकली पंक्चर करायला मागे पुढे पाहत नाही. कारण त्यावेळेला ही इज ऍक्टिंग ऍट द बेस्ट ऑफ प्राईम मिनिस्टर ऑर अडाणी आणि हे वेळोवेळी सिद्ध होतं. म्हणजे त्यांनी मोदींना काही वेळेला साथ दिली, काही वेळेला विरोध केला. तीच गोष्ट राहुल गांधीच्या बाबतीत. ते युपीएचे मेंबर पण आहेत आणि त्यांना पंक्चरही करतात. तर त्यांचं राजकारण संदिग्धतेचं असतं. आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्सचा अर्थ तोच आहे की माझा कॉग्निझन्स घ्या, मी अजून रेलेव्हंट आहे हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न आहे असं मला वाटतं. इतक्या वर्षाच्या राजकारणानंतर मी दखलपात्र आहे, माझा कॉग्निझन्स घ्या, अशा प्रकारे शरद पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेमधून त्यांच्या ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये स्पष्ट केले. तुम्हाला काय वाटतं नेमकं राष्ट्रवादीचं आताचं राजकारण, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं, हे कुठल्या मार्गावर आहे? सुनेत्रा पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का? प्रफुल्ल पटेल असतील किंवा तटकरे असतील ते नेमकं काय करतील? तुमची मतं आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी शैलेंद्रजी परांजपे यांचे आभार मानत आपली रजा घेते. धन्यवाद.